मित्रांनो, हा आहे वकील वाजिद खान आणि विजय शिंदे. दोघांनी चेंगळ्यावर कोर्टात केस टाकली आहे. मित्रांनो, मागील काही दिवसात आपल्या राज्यात एक पोरगा चेंगळ्या नावाने फेमस झाला. त्याचा डायलॉग चेंगळ्या बोले कुहू महाराष्ट्रात गाजला आणि त्याला तब्बल 2 लाख लोकांनी फॉलो केलं. आता अल्पावधीत एवढे फॉलोअर वाढल्यामुळे चेंगळ्याचा मावस भाऊ विजय शिंदेच्या डोक्यात स्वार्थ जागा झाला. आधी त्याला वाटलं आपण याचे व्हिडिओ करून याला फेमस करू आणि त्यामधून प्रमोशन वगैरे करून पैसा कमवू. मग याच कारणातून त्यांच्यात काहीतरी वाद झाले. विजय शिंदेला वाटलं याची आयडी ताब्यात घेऊन आता आपण वापरू. त्याने त्या चेंगळ्याची आयडी ताब्यात घेतली आणि लोकांना पटवायला लागला कसा या चेंगळ्याने माझा विश्वासघात केला. आता तो चेंगळ्या मित्रांनो साधा भोळा गरीब घरातला पोरगा, ना त्याला इंस्टाग्राम वापरायला येतं ना पोस्ट करायला येतात. त्या पोराला आता या विजय शिंदे आणि वकील वाजिद खान यांनी कायदेशीर कचाट्यात अडकवलं आहे. तो चेंगळ्या केस तरी लढेल का याची शाश्वती नाही, कारण त्यांच्या घरासाठी या गोष्टी खूप मोठ्या आहेत. आणि त्या विजय शिंदेला सुद्धा हेच हवंय. त्याला त्या चेंगळ्याला गप करायचं आहे, इंस्टाग्रामवरून बाहेर करायचं आहे. कारण त्याला माहित आहे या चेंगळ्याने दुसरी आयडी जर काढली तरी लोक याला पुन्हा फॉलो करणार आणि हा गडी पुन्हा फेमस होणार. त्याचबरोबर त्या वाजिद खान वकिलाला सुद्धा अशाच केसेस घ्यायच्या असतात ज्यामुळे तो सुद्धा गडी इंस्टाग्रामवर फेमस होईल. त्याचं अकाउंट जरी तुम्ही बघितलं तरी तुम्हाला कळून येईल वकील कसला आहे. आधीच लोकांना धमकी देतोय, जर फालतू कमेंट केली तर अडकवणार. आता विजय शिंदेने चेंगळ्याचे अकाउंट स्वतःच्या ताब्यात घेतलं, स्वतःचे व्हिडिओ टाकायला लागला. मात्र अजून त्याने चेंगळ्याचे व्हिडिओ काढून टाकले नाहीत. कारण जर ते व्हिडिओ डिलीट केले तर त्याच्या अकाउंटची रीच कमी होईल. अजून त्याने चेंगळ्याचा प्रोफाईल फोटो सुद्धा काढून टाकला नाही. म्हणजे हा विजय अजून त्याच्या नावाने अकाउंट चालवत आहे. म्हणजे खरी फसवणूक या विजय शिंदे यानेच त्या चेंगळ्याची केली आहे आणि स्वतःच्या फायद्यासाठी त्या चेंगळ्याचा वापर करून घेत आहे. आता त्या विजय शिंदेने टाकलेले व्हिडिओ बघा मित्रांनो, त्याची भाषा बघा, शिव्या आणि धमक्या देतोय व्हिडिओत. याचे हे कारनामे लोकांना सुद्धा आवडले नाहीत. आता तुम्ही फक्त या कमेंट वाचा. तर असा डाव या विजय शिंदेने खेळला आहे. चेंगळ्याला कायदेशीर कचाट्यात अडकवून घाबरवण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ पुढे पाठवा. चेंगळ्याला तुमची साथ द्या आणि जर एक निस्वार्थी वकील भेटलाच तर तो या परिस्थितीतून त्याला बाहेर काढेल आणि त्याला न्याय मिळेल.